नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी मी खास नवीन अशी माहिती घेऊन आलो आहे. अगदी भन्नाट आणि हटके अशी ही माहिती आहे. तर व्हिडिओ कृपया कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, तरच मी काय म्हणतो आहे हे तुम्हाला कळेल. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे सर्वांना शेअर करा, व्हिडिओ खाली कमेंट करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 2030 म्हणजे आणखी 5 वर्षांनी 2030 मध्ये शास्त्रज्ञ माणसाला अमर बनवण्याच्या तयारीत आहेत. आता तुम्ही म्हणाल हे काय भलतंच, माणूस अमर कसं काय होईल? तर ह्या जगामध्ये काय शक्य आणि काय अशक्य हे कुणीच सांगू शकत नाही. आत्तापर्यंत एका ठिकाणावरून बिना तार किंवा वायरचा माणूस शेकडो किलोमीटर दूरवर बोलू शकेल अशी शक्यता कधी कुणालाही वाटलेली नव्हती. पण विज्ञानानं ते शक्य करून दाखवलं. म्हणजेच विज्ञानामध्ये अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत की ज्या आज स्वप्न वाटत असल्या तरी उद्या त्या खऱ्या ठरू शकतात. तर 2030 पर्यंत मानवाला अमर बनवण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न आहेत. आता ते शास्त्रज्ञ माणसाला अमर कसं बनवणार, काय बनवणार, हा एक वेगळा किस्सा आहे आणि त्याला तसे तांत्रिक पुरावे देखील आहेत. आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये शास्त्रज्ञांनी एका मेलेल्या कुत्र्याला कसं जिवंत केलं याचा एक ज्वलंत व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर असो, ही शक्यता आपण थोडा वेळ गृहीत धरूया की 2030 नंतर मानवाला अमरत्व प्राप्त होऊ शकतं. पण सर्वच माणसं अमर होणार नाहीत. जी धनाढ्य लोक आहेत, जी पैसेवाली लोक आहेत, तीच अमर होणार आहेत. कारण अमर करण्याची जी प्रोसेस आहे ती सुरुवातीला खूप मोठी खर्चिक असेल. मुळात तर प्रश्न हा आहे की माणसं खरंच अमर होणार का? पण जर माणसं अमर झाली तर त्याचे संभाव्य फायदे किंवा तोटे काय असतील हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर परदेशामध्ये असे प्रयत्न जोरात सुरू आहेत, किंबहुना ते यशस्वीतेच्या अगदी जवळच्या टप्प्यावरती देखील पोहोचलेले आहेत. तर जर माणूस अमर झाला तर माणसाला त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमर्याद असा वेळ भेटणार आहे. जे आपल्याला एक ठराविक 100 वर्षाचं टार्गेट होतं ते टार्गेट राहणार नसून किंवा तो लिमिटेड कालावधी राहणार नसून अगदी 1000, 2000, 50,000 वर्ष माणसाला त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळू शकतील. माणूस आराम जरी करायचं म्हणलं तरी 1500 वर्ष आराम करू शकेल. त्याला खायला प्यायला, त्याच्या मनातल्या अनेक गोष्टी करायला त्याला प्रचंड मोठा कालावधी मिळेल आणि हा माणूस अत्यंत आनंदात, चैनीत, सुखासमाधानात आणि आपली स्वप्नपूर्ती करताना आपल्याला दिसून येईल. पण जरी असं असलं तरी त्याचे काही संभाव्य तोटे सुद्धा आहेत. आता ते तोटे काय आहेत हे आपण बघूया. तर पहिला सगळ्यात मोठा तोटा असा होणार आहे की धनाढ्य आणि गरीब अशी एक सामाजिक दरी निर्माण होईल. ही विषमता खूप मोठी असेल आणि या पृथ्वीवर फक्त धनाढ्य लोकच जिवंत राहतील, गरीब माणूस दिसणारही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 100 वर्षाऐवजी अनलिमिटेड टाइम मिळाल्यामुळं माणसाचं जीवन हे कदाचित बोर सुद्धा होऊ शकेल. मग त्याला दया, माया, ममता, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मैत्री ह्या गोष्टींचा रसच उरणार नाही. तो त्याच्याच मस्तीमध्ये जगायला सुरुवात करेल आणि किंबहुना याचा एक फार मोठा तोटा असा होईल की एकत्र कुटुंब पद्धती किंवा नातीगोती
किंवा भावना ह्या गोष्टी अस्तित्वातच राहणार नाहीत. आणि त्यामुळं माणसाला जीवन नको पण मरण हवंसं वाटू लागेल. त्याला असंही वाटेल की अरे 100 वर्षाचा कालावधी होता तोच बरा होता, आपण उगीच अनलिमिटेड जीवन घेतलं. तिसरं नुकसान महत्वाचं आणि प्रचंड मोठं असं होणार आहे की पृथ्वीवरची लोकसंख्या एकेकाळी इतकी प्रचंड वाढलेली असेल की पृथ्वीवरची जी काही संसाधनं आहेत, जगण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत, अन्न धान्य हवा किंवा इतर काही जागा जमीन, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी मानवाला पुरणार नाहीत आणि संपूर्ण पृथ्वीवरती पाय ठेवायला सुद्धा जागा उरणार नाही. अशा प्रकारची प्रचंड लोकसंख्या वाढलेली असेल. आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पृथ्वीवर दररोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून माणसाची एकमेकाची भांडणं होतील, एकमेकांच्या मारामाऱ्या वाढतील. कारण जरी मारामाऱ्या वाढल्या किंवा काय झालं तरी माणसाला कळून चुकलेलं असेल की आपण मरणारच नाही, त्याच्यामुळं माणूस अक्षरशः सैराट होईल. प्रचंड विध्वंसकतेची मानसिकता माणसामध्ये तयार होईल. आणि त्यामुळं एक काळ असं होईल की ही सुंदर पृथ्वी नरकामध्ये बदलून जाईल. माणसाची माणुसकी नावालाही शिल्लक राहणार नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये मानवाला जीवन नकोस होईल. त्यामुळं या शक्यतेवर देखील शास्त्रज्ञ विचार करत आहेत की मानवाला जे अमर करायचं आहे त्याचे नेमके संभाव्य फायदे आणि तोटे काय असणार आहेत. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की खाली कळवा. भेटूया परत एकदा अशा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.